ठिकठिकाणी हत्या, खून, दरोडे यांचा हैदोस चालू आहे. अधिवेशन कुचकामी कसं ठरेल? विरोधक प्रश्न विचारतील. विरोधक महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलतील. एका बघा, विरोधकांची संख्या कमी असली ईव्हीएमच्या कृपेने, तरी जे विरोधक दोन्ही सभागृहात आहेत ते ताकदीचे. विधानसभेमध्ये आमचे भास्करराव जाधव असतील, जयंतराव पाटील असतील, आमचे आदित्यजी ठाकरे असतील, रोहित पवार असतील, जयंतराव पाटील, नाना पटोले, हे काय कमी ताकदीचे लोक नाहीत. विधान परिषदेमध्ये सुद्धा आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. आणि आज पहिला दिवस जो आहे आता असा आहे की विधानमंडळाच्या कामावरती मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही, पण सरकार ज्या पद्धतीनं काल निर्माण झालंय, पण कोणती खाती, काही लोकांचे 2 वर्षापासून टांगलेले कोट अंगावर चढले, ते आता घट्ट झालेत की सैल झालेत, ते आज विधिमंडळात दिसेल. विरोधक ताकदवान तुम्ही म्हणताय, पण सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा ताकदवार नेत्यांना मंत्रीपदच मिळाली. तानाजी सावंत बॅकपॅक करून गेलेले आहेत. रवी राणांचं पण नाव ऐकलं मी आता. रवी राणाही अमरावतीमध्ये गेले. असे अनेक आहेत. आणि असं कळलं की अडीच वर्षाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे त्यांनी 6 महिन्याचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपदं मिळाली असती. याचा अर्थ स्पष्ट आहे, जे आमच्याकडून सोडून गेलेले आहेत ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेले. आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, अकार्यक्षमतेचे आरोप होते, अशा अनेकांना वगळण्यात आलेले आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं. ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू. फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसत आहे, इतकंच मी सांगतो. मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार म्हणतात मुख्यमंत्री. खाती वाटप नसताना आतापासूनच ऑडिट केलं जाणार आहे. बघा, देवेंद्रजी हे नरेंद्रजीचे अंधभक्त आहेत. त्याच्यामुळे वरती नरेंद्रजी आमचे अशी जुमलेबाजी करत असतात. त्याच्यामुळे त्यांचे चेलेही खाली करत असतात. झिरो टॉलरन्स, काय भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स, ही घोषणा आहे आमच्या नरेंद्रजींची. हा झिरो टॉलरन्सचा विषय जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी राबवला तर त्यांचं 90% मंत्रिमंडळ रिकामं. पण नरेंद्रजी दिल्लीमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या सभोवती घेऊन बसलेले आहेत. तसे हे महाराष्ट्रातले देवेंद्रजी सुद्धा सर्व ताकदीचे भ्रष्टाचार, हेवीवेट भ्रष्टाचारी, साधे नाहीत, आपल्या अवतीभोवती घेऊन बसलेले आहेत. तर त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. ऑडिट वगैरे काय नाही, ऑडिट जनता करेल. गेल्या 1.25 वर्षात नक्षलवाद संपवला असं रायपूरमध्ये जाऊन गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. अमित शहा काल पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये काल म्हटलं की आमचं सरकार ईव्हीएमचं सरकार आहे, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. बघा, हे असे शब्दांच्या जुमलेबाजा कोट्या करत राहा. त्यासाठी त्यांनी पगारी नोकर खूप ठेवले आहेत अशा कोटा तयार करून देण्यासाठी. करत राहा, काय हरकत, आम्ही ऐकत राहू. नक्षलवाद संपला असं वाटतं 1.25 वर्षात? नाही, जर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे विधान केलं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. नक्कीच हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. नक्षलवाद हा सरकारविषयी आमचे काही मतभेद असले आणि सरकारने या संदर्भात कठोर पावलं उचलून नक्षलवाद्यांचा खात्मा केला असेल आणि त्याची जर फळं आम्हाला पाहता येणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. राज्यसभेमध्ये आज संविधानाला 75 वर्ष झाल्यानिमित्ताने चर्चा होणार आहे. अमित शहा सुरुवात करणार आहे. काय वाटतं, जसं लोकसभेत झालं तसं राज्यसभेत होईल? लोकसभेत मोदींनी एक भाषण केलं सुंदर. काही शपथा घेतल्या, काही प्रतिज्ञा घेतल्या. त्यातल्या किती प्रतिज्ञा खऱ्या ठरल्या आणि खऱ्या ठरणाऱ्या त्या आपण 10 वर्ष पाहतोय. संविधान, देशाचे संविधान ही जुमलेबाजी नाही. देशाचे संविधान हे असत्य पुस्तक नाही, असत्यात लिहिणाऱ्यांचं पुस्तक नाही. देशाचं संविधान हा या देशाचा आत्मा आहे.
आणि संसद हे शरीर आहे आणि त्या शरीरातला हा आत्मा आहे. पण शरीरावर आणि आत्म्यावर सातत्यानं प्रहार करणारे लोक संविधानाची तुणतुणं वाजवताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटतं. जर यांना 400 पार खरोखर झाल्या असत्या तर आज संसदेमध्ये संविधान का बदलू नये याच्यावर चर्चा झाली असती. संविधान बदलना कितना जरूरी है उसका पर चर्चा होती. लेकिन 400 पार का नारा जनता ने ब्रेक लगाया, इसलिए संविधान पर चर्चा हो रही है. गेल्या 3 आठवड्यामध्ये गोंधळ पाहायला मिळाला. 4था आठवडा आहे, शेवटचा आठवडा आहे अधिवेशनाचा. आज खरं तर कार्यसूचीमध्ये होतं वन नेशन वन इलेक्शन मांडलं जाईल, पण अचानकपणे लोकसभा सचिवालयानं तो मुद्दाच काढून टाकलाय. आज मांडलं जाणार नाही विधेयक. नाही, हे सोपं नाहीये. हे विधेयक मांडणं, चर्चेला आणणं इतकं सोपं नाहीये. बहुमत जरी असलं तरी संविधाना इतकाच हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. सर, परभणीमध्ये ज्या घटना घडत आहेत, काल ज्या पद्धतीने संतोष सूर्यवंशी नावाच्या एका व्यक्तीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, कसं बघता या घटनेचं? पोलिसांच्या कारवाईवरील प्रश्नाची लोक उपस्थित केलं. सोमनाथ सूर्यवंशी असं त्या भीमसैनिकाचं नाव आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा जो लढाई होती ती चुकीची, मार्ग चुकीचा जरी असला तरी परभणीच्या चौकामध्ये संविधानाच्या पुस्तकावर जो हल्ला झाला त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी त्यानं तिथे संघर्ष केला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस याची, गृहमंत्री म्हणून स्वतःला गृहमंत्री समजतात. अशा या तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूवरून परभणी आणि महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक होणं हे स्वाभाविक आहे. पण त्यांनी शांतता बाळगली पाहिजे. महाराष्ट्रात जे सरकार आलेलं आहे ते सरकार का आलं? संविधान विरोधी. आणि त्याच्यामुळे संविधान रक्षकांचे बळी का जात आहे याचा विचार पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेनं करण्याची वेळ आलेली आहे. बोले बघा, झाकीर हुसेन यांचं जाणं ह्या देशाची नव्हे तर जगाच्या संगीत आणि कला क्षेत्राची जबरदस्त हानी. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या देशाला बसलेला हा दुसरा धक्का.